महायुतीत पुढे पाहूयात. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या कोकणातील दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि सुनील तटकरेंवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही. तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही. हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावरती उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते पण त्याला समजेल ना, समजेल त्याला. आता बघूया, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्यात. शरद पवार एनडीए सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार, असे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलं. एनडीएकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया, न बीजेपी ने किया, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. हम 8 सांसद हैं. हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं. आदरणीय पवार साहब से मिलते हैं. अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है. मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है. सब अपने जहाँ हैं हम खुश हैं.